जय जय रघुवीर समर्थ. श्री दासबोध ग्रंथ, दशक दुसरा, समास तिसरा. कुविद्या लक्षण नाम. श्रीराम समर्थ. ऐका कुविद्येचे लक्षणे, आतिहीने कुलक्षणे, त्यागार्थ बोलिले ते श्रवणे त्याग घडे. ऐका कुविद्येचा प्राणी, जन्मा येऊन केली हानी, सांगिलेले ही लक्षणे ओळखावा. कुविद्येचा प्राणी असे, तो कठीण निरूपणे त्रासे, अवगुणाची समृद्धी असे म्हणून या. दंभो दर्पाभिमानश क्रोध पारुमे विषयच, अज्ञानच्या बिजातस्य प्रार्था संपुदमा सुरम. काम क्रोध मदमत्सर, लोभ दंभ तिरस्कर, तर गर्वताठा अहंकार, द्वेष विषेद विकल्पे, आशा ममता तृष्णा कल्पना, चिंता अहंता कामना भावना, असूया अविद्या ईर्ष्णा वासना, अतृप्ती लोलिता लंछा वांछा खिंचांच्या निंद्या, अनित्या ग्रामिणी मिच्छा सदा, जाणीव अविज्ञा विपत्ती आपदा, दुर्वृत्ती दुर्वासना, स्पर्धा खटाखटा आणि चटचट, तरे झटपट आणि वटवट, सदा खटपट आणि लटपट, परमवेद्या कुविद्या, कुरूप आणि कुलक्षण, अशक्त आणि दुर्जन, दारिद्र्य आणि कृपण, अतिशयेशी आळशी आणि खादाड, दुर्लभ आणि लाताड, तुटक आणि लाबाड, अतिशयेशी मूर्ख आणि तापीळ, वेडे आणि वाचाळ, लटके आणि तोंडाळ, अतिशयेशी नेने आणि नायके, न आणि न सिके, न करीते आणि न देखे, अभ्यासदृष्टी, अज्ञान आणि अविवाशी, छेडवादी आणि दोषी, अभक्त आणि भक्तासी, देखो सके ना, पापी आणि निंदक, कष्ट आणि घातक, दुःखी आणि हिंसक, अतिशयेशी हीन आणि कृतमी, रोगी आणि अकुकर्मी, चांगुळपणे आणि अधर्मी, वासनारमे, हीन देह आणि ताठा, अप्रमाण आणि फाटा, बालष्का आणि करंटा, विवेक सांगे, लंडी आणि उन्मत, निकामी आणि डुलट, भ्याड आणि बोलत, पराक्रमो, कनिष्ठ आणि गर्विष्ठ, नुप्रते आणि नष्ट, द्वेषी आणि भ्रष्ट, अतिशयेशी, अभिमानी आणि निरसंगळ, वाडगस्ता आणि खळ, दांभिक आणि अनर्गळ, अतिशयेशी, ओखटे आणि विकारी, खोटे आणि अनोपकारी, अलक्षण आणि अधिकारी, धिक्कारी, प्राणीमात्रासी, अकल्पंती आणि वादक, दीनरूपे आणि भेदक, सूक्ष्म आणि त्रासक, कुबुद्धे करुणे, कठीण वचने, कर्कश वचने, कापट्य वचने, संदेह वचने, दुःख वचने, तीव्र वचने, क्रूरनिष्ठुर दुरात्मा, न्यून वचने, पैशून्य वचनी, अशुभ वचने, अनित्य वचनी, द्वेषवचने, अनृत्य वचने, बालिष्क वचने, धिक्कारू, कपटी, कुटील, गोठाळ, कुरटक, चिर, नाटाळ, कोपी, कुध, नटावाळ, असंशयेशे, तापील, तामस, अविचारी, पापी, अनार्थी, अपरस्पार, भूतसंबंधी साचारा, अंगी वसे, आत्महत्यारा, स्त्री हत्यारा, गोहत्यारा, ब्रह्महत्यारा, मातृहत्यारा, पितृहत्यारा, महापापी, पातित, उने, कुपात्र, कुतर्की, मित्रद्रोही, विश्वासघातके, कृतज्ञतर्की, नरके, अत्यायती, जल्पक, कीत, भांडक, झगडा, कळो, अधर्म, अनारहाटे, शोक, विसंग्रहो, चभाड, वसनी, विग्रहो, निग्रह करता, जाड, अपेशी, ओंगाळ, चांगूळ, चालक, चुंबुळ, लंचाक, स्वार्थी, अभिलाषी, ओढाळ, उद्धत, खोड, अदखाना, षड, शुक, कातरू, लंडमतरी, संतारू, बंड, पाषांड, तिरस्कारू, अपहर करता, धीट, सैराट, मोकाट, चाट, चावट, वैजट, थोट, उद्धट, लपट, बटवाल, कुबुद्धी, मारेकरी, वरपेकरी, दडवेडेकडे, खानोरी, मैंदू, भोंदू, परद्वारे, भुर्रेकरी, चाटके, निशंक, निलजारी, कळभट, तोटक, लोट, धट, उद्धट, ठस, ठोंबस, खटनट, जगभांडविकारी, अधीर, अनिळा, अनाचारी, अंध, पांगुळी, खोकले करी, थोटा, बहिर, दमे करी, तारा, टाठा, नसाटी, वैभव, विद्याहीन, वैभवहीन, कुळहीन, लक्ष्मीहीन, शक्तिहीन, सामर्थ्यहीन, आदृष्टहीन, भिकारी, बळहीन, काळहीन, मुद्राहीन, दक्षाहीन, लक्षणहीन, लावण्यहीन, अंगहीन, विपरा, विविध, युक्तिहीन, बुद्धिहीन, आचारहीन, विचारहीन, क्रियाहीन, सत्वहीन, विवेकहीन, संशयो, भक्तिहीन, भावहीन, ज्ञानहीन, वैराग्यहीन, शांतिहीन, क्षमाहीन, सर्वहीन, शुल्कलो, समयेय, प्रसंगी नेने, प्रयत्न नेने, अभ्यास नेने, अर्जव नेने, मैत्री नेने, काहीच नेने, अभागे, असो ऐसे नाना विकार, कुलक्षणाचे कोठार, ऐसा कुविद्येचा नर, श्रोती ओळखावा, ऐसे कुविद्येचे लक्षणे, ऐकून त्यागेचे करणे, अभिमान तरेने भरणे, ते विहित नव्हे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कुविद्या लक्षण नाम समास तृतीयोऽध्यायः. श्री प्रभुरामचंद्रार्पणमस्तु.
समास चौथा भक्तिनिरूपण नाम श्रीराम समर्थ. आता सुकृतीचे फळ तो हा नरदेह केवळ, त्यामध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लावे. नरदेही विशेष ब्राह्मण त्यासे हे वरी संध्या स्नान. सद्व्यसनाते भगवज्जन घडो पूर्व पुण्ये. भगवत सक्ती हे उत्तम त्याबरोबरी सत्संगामगम. काळ सार्थक हेची परम लाभ जाणावा. प्रेम प्रीतीचा सद्भाव आणि भक्ताचा सुभाव. हरिकथा महोत्सव तेने प्रेमादुनावे. नरदेही आलिया एक काही करावे सार्थक. जेणे पावे जे परलोक परमदुर्लभ जो. विधियुक्त ब्रह्मकर्म अथवा दयादान धर्म अथवा करणे सुगम भजन भगवंताचे. अनुतापे करावा त्याग अथवा करणे भक्तियोग. नाही तरी धरणे संग साधू संजनाचा. नाना शास्त्रे धुंडळावी अथवा तीर्थे धरी करी. अथवा पुरुषचरणे बरवी पापश्रया कारणे. अथवा की जे परोपकार अथवा ज्ञानाचा विचार. निरूपणे सारासार विवेक करणे. पाळावी वेदाची आज्ञा कर्मकांड उपासना. जेणे होय जे ज्ञाना अधिकार पात्र. काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवनी. काहीतरी ऐका भजने सार्थक करावे. जन्म आलिया फळ काही करावे सफळ. ऐसे न करिता निर्फळ भूभार होये. नरदेहा उचित काही करावे आत्महित. यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमे लाभावे. हे काहीच न धरी मनी तो मृत्यूपाय वरते जननी. जन्मा होऊन नेने जननी वाया कष्टविले. नाही संध्या नाही स्नान नाही भजन देवतार्चन. नाही मंत्र जप ध्यान मानस पूजा. नाही भक्ती नाही प्रेम नाही निष्ठा नाही नेम. नाही देव नाही धर्म अतिथित भंगत. नाही सद्बुद्धी नाही गुण. नाही कथा नाही श्रवण. नाही आत्मनिरूपण ऐकले कदा. नाही भल्याची संगती. नाही शुद्ध चित्तवृत्ती. नाही कैवल्याची प्राप्ती मथ्यामेदे. नाही नीती नाही न्याय. नाही पुण्याची उपाय. नाही परस्त्रीचे सोय युक्तायुक्त क्रिया. नाही विद्या नाही वैभव. नाही चातुर्य नाही भाव. नाही कळा नाही लाघव रम्य सरस्वतीचे. नाही शांती क्षमा नाही दीक्षा नाही मैत्री नाही. शुभाशुभ काहीच नाही साधनाधिक. शुची नाही स्वधर्म नाही. आचार नाही विचार नाही. अत्रत्र नाही परत्र नाही. मुक्त क्रिया मनेचे. कर्म नाही उपासना नाही. ज्ञान नाही वैराग्य नाही. योग नाही धारिष्ठ नाही. काहीच नाही पाहता. उपरती नाही त्याग नाही. समता नाही लक्षण नाही. आदर नाही प्रति नाही परमेश्वराचे. परगुणाचे संतोष नाही. परोपकारे सुख नाही. हरिभक्तीचा लेश नाही अंतर्यामी. ऐसे प्रकारीचे पाहता जन तेच जतिजे प्रेता समान. त्यासे न करावे भाषण पवित्र जनी. पुण्य सामग्री पुरती तयासे घडे भगवत भक्ती. जैसे जे जे जयाशी करती ते पावती तैशेची. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भक्तिनिरूपण नाम समास चतुर्थ. तत्सत्प्रभु रामचंद्रार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.